भाऊ देशमुख यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथे होऊ घातलेला आहे आणि रात्रंदिवस काम करणारे गट शिक्षणाधिकारी डॉक्टर कमलबाब कुंभरे सर, आताच कळकळीने बोलून गेलेल्या विस्तार अधिकारी माया चाफले मॅडम, रिसोर्स पर्सन जया परमार मॅडम, नितीन कांबळे सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री लिमसडे सर, उपस्थित सगळे मान्यवर, माझे सहकारी, सर्वप्रथम मी आपलं सगळ्यांचं यशवंत महाविद्यालय वर्धातर्फे आजच्या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये स्वागत करतो. विषय मोठा आहे. स्कूल क्वालिटी assurance assessment and assurance framework. क्वालिटी हा शब्द आला की आपल्या डोक्यामध्ये काहीतरी येतं, कारण आपण रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी होतपर्यंत सातत्याने कुठे ना कुठे काही ना काही क्वालिटी आपण तपासत असतो, कळत. मग ती चहाची असो, की ती जेवणाची असो, की ती कोणाच्या वागण्याची असो, की ती कोणत्या पदार्थाची असो, की कोणाच्या वस्तूची असो. आणि डॉक्युमेंट म्हणतंय क्वालिटी असेसमेंट, ॲश्युरन्स अँड असेसमेंट. वास्तविक पाहता न्यू एज्युकेशन पॉलिसीचे जे डॉक्युमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने NEP 2020 अंतर्गत प्रसिद्ध केलेलं होतं, त्याच्यामध्ये 8.5D दोन पार्ट आहेत NEP चे. एक शाळा आणि दुसरं आहे महाविद्यालय, हायर एज्युकेशन. शाळांमध्येही काही रिफॉर्म्स येऊ घातलेले आहेत, तसे हायर एज्युकेशन मध्ये सुद्धा रिफॉर्म्स येऊ घातलेले आहेत. आणि आठवा जो पार्ट आहे स्कूलच्या अंतर्गतला, त्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने असं नमूद केलेलं आहे की ऍक्रेडिटेशन प्रोसेसेस हा तिथला पार्ट आहे. आणि त्यामध्ये 8.5D मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे स्क्वॅप. त्या स्क्वॅप मध्ये इथे ॲश्युरन्स म्हटलेलं आहे, तिथे ऍक्रेडिटेशन होतं, असेसमेंट अँड ऍक्रेडिटेशन फ्रेमवर्क. आणि म्हणून मी बोलताना सुरुवात केली की विषय वेगळा आहे, विषय मोठा आहे, कारण हा कुठेतरी तुमच्या आमच्या विद्यार्थ्यांची, तुमच्या आमच्या मुलांची जुळणारा विषय आहे. कारण NEPचं रिफॉर्मेशन सुरू झालेलं आहे आणि कळत नकळत त्या ट्रान्झिशन फेज मध्ये तुम्ही आणि मी आहोत. आणि जेव्हा ट्रान्झिशन फेज असतो तेव्हा त्रास होतो, आणि तो त्रास मग कुठे सहाय्य होतो, कुठे असहाय्य होतो. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी आपण ह्या डॉक्युमेंटकडे बघतो, किंवा एरवी पण आपणही शाळेत गेलो, आपणही कॉलेजेस मध्ये गेलो, आपणही आपल्या मुलांना शाळेत आणि कॉलेजेस मध्ये पाठवतो. त्याचा ऑब्जेक्टिव्ह असा आहे की टीचिंग लर्निंग प्रोसेसेस काय आहे, लीडरशिप आणि ऍडमिनिस्ट्रेशन काय आहे, असेसमेंट प्रोसेसेस काय आहे, टीचिंग क्वालिटी काय आहे. आणि या NEPच्या माध्यमातून आता नवीन एक शब्द येऊ घातलेला आहे, तो सुद्धा त्या डॉक्युमेंट मध्ये नमूद केलेला आहे
त्याला म्हणतात लर्निंग आउटकम्स. आता आपणही इंटरव्ह्यू घेत असाल, आम्ही पण इंटरव्ह्यू घेतो, कधी इंटरॅक्शन करतो आणि कळत न कळत कुठेतरी कम्पेअर करतो की आम्ही तुझ्या वेळेस होतो त्यावेळेस पंचायत समिती तहसीलची सर्टिफिकेट आम्ही स्वतः करून आणायचो. तुम्हाला काय पडलं ना सांगायला. त्याचा अर्थ असा आहे सर की कुठेतरी इनोव्हेशन कमी होत आहे, कुठेतरी क्रिटिकल थिंकिंग कमी होत आहे, कुठेतरी रिअल वर्ल्डचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचं अंडरस्टँडिंग कमी होत आहे. आणि म्हणून सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 4 या अंतर्गत वर्ल्ड लेवलला जे रिफॉर्म्स झालेत त्या रिफॉर्म्स मधनं ज्या गरजा बाहेर आलेल्या आहेत त्या गरजेच्या अंतर्गत हे एनईपी आलेलं आहे आणि त्या एनईपीच्या अंतर्गत हे स्क्रॅप आणि हे रिफॉर्म्स येत आहेत. मग SSA असू देत, स्टेट स्कूल स्टँडर्ड अथॉरिटी असू द्या, की NCERT ला पॅरलल MCERT असू द्या आणि त्याच्या अंतर्गत हे स्क्रॅप. मग हे तर मानक तिथे आले, टीचिंग लर्निंग असेसमेंट आलं, लिडरशिप आणि ऍडमिनिस्ट्रेशन आलं. मॅडम बोलतात की आपण सगळे इथे लीडर्स आहोत आपापल्या घटकाचे. लीडरच्या पण काही अडचणी राहू शकतात, असं नाहीये त्यांच्या अडचणी नसतील, 100%. पण या निमित्ताने ते डॉक्युमेंट तेच म्हणतं की तुम्ही तुमचं स्वॉट अनालिसिस करा. पहिले स्वॉट होतं, आता स्वॉट झालं, SWOT. म्हणजे ह्या गुणवत्ता मूल्यमापन स्क्रॅपचा फायदा काय आहे, तर कुठेतरी प्रोसेस लागली पाहिजे. आणि आपल्याला माहित आहे प्रोसेस जोपर्यंत लागणार नाही तोपर्यंत क्वालिटी येणार नाही. हे नव्याने सांगायची गरज नाही. कणिक जरी कमी मुरल्या गेली तरी पोळी पाहिजे त्या पद्धतीची बनत नाही हे सांगायसाठी आता माझी गरज नाही. कारण क्वालिटी प्रत्येक घटकामुळे अफेक्ट होतो. मग ते लिडरशिपचा घटक असो, मग ते वर्गामधली टीचिंग लर्निंगची प्रोसेस असो, मग विद्यार्थी कुठल्या भागातून आणि कशा त्याच्यामध्ये आहे मानसिकतेत त्याची विषय असो, त्याचा बॅकग्राऊंड काय असेल त्याचा तो इन्फ्लुएन्स असेल, शाळेतलं वातावरण कसं आहे, आपल्या घटकांमध्ये कसं कोऑर्डिनेशन आहे ते असो, आपले निर्बंधन आपल्या अडचणी असो, त्या आर्थिक असू द्या की रिसोर्सेसच्या असू द्या, ह्युमन रिसोर्सेसच्या असू द्या की फायनान्शियल रिसोर्सेसच्या असू द्या, हे सगळे विषय कुठे नाही कुठे अफेक्ट होतात. आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामधून काय बाहेर येतं या निमित्ताने आपली टेबलवर चर्चा होते. या निमित्ताने आपल्याकडे काय आहे आणि काय नाही याची आपल्याला माहिती येते. त्याच पद्धतीने हे डॉक्युमेंट्स आणि हा प्रोसेस सगळ्यांसाठी राहावा. आणि कोणाच्या तरी प्रत्येकाच्या सुविधा वेगळ्या आहेत. शहरामध्ये असणाऱ्या शाळेची बरोबरी एखाद्या ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या शाळेची बरोबरी होईल की नाही होईल याचं सुद्धा पॉलिसी तयार करताना मला असं वाटतं की त्या तज्ञांनी तिथे दखल घेतलेली आहे, काळजी घेतलेली आहे. कारण हे सुद्धा तुमच्या आमच्यासारखेच कोणीतरी तिथे प्रतिनिधी असतील आणि त्यांनी हे फ्रेमिंग केलेलं आहे. आम्ही अक्रेडिटेशनच्या प्रोसेसमध्ये 90 पासून आहोत, म्हणजे मी व्यक्तिशः. आणि म्हणून मला अंडरस्टँडिंग आहे की हे करत असताना त्रास होणार. 80 मध्ये कम्प्युटर्स आले तेव्हाही त्रास झाला आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहे तेव्हाही त्रास होणार आणि आता अक्रेडिटेशन्स आहेत त्रास होणार. पण माहिती भरण्या इतकं विषय करण्यापेक्षा आपण सगळे शिक्षक आहोत, आपल्याला विद्यार्थ्यांची प्रति कळकळ आहे. कुठे कुठे ती दाखवता येते, कुठे ती दिसत नाही. कुठे वर्गामध्ये हाताळताना कुठे गोष्टीची कमतरता असते, कुठे होत नाही. कुठे अधिकाऱ्यांचाही विषय असतो, तिथे लिमिटेशन्स येतात, काही कम्प्लायन्सेस असतात, काही फॅमिली प्रॉब्लेम्स असतात, काही वैयक्तिक सुद्धा अडचणी असतात. हे सगळे विषय कुठे आहेत. पण तरी सुद्धा आपल्या शाळेत आणि महाविद्यालयात येणारा विद्यार्थी हा पुढे जाऊन एक नागरिक बनणार आहे
आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या अंतर्गत असं म्हणताय की विद्यार्थ्यांचं हॉलिस्टिक डेव्हलपमेंट झालं पाहिजे, त्याची मेंटल वाढ झाली पाहिजे, त्याचं इमोशनल वाढ झाली पाहिजे, त्याला सोशल नीड समजल्या पाहिजे, त्याचं हॉलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आता हा जेव्हा विषय आला, एरवी पण शाळा हॉलिस्टिक डेव्हलपमेंटच्या बाबतीत त्या पद्धतीनेच काम करत होत्या, याच्यात तुमचं माझं काही दुमत नाहीये. कारण आपण हॉलिस्टिक डेव्हलपमेंट मध्ये शाळेमधून बाहेर आलेलो आहे, तुम्हालाही कळतं. मग आता याची काय गरज पडते? याची गरज याच्यासाठी पडते ते काही संसाधनं बदललेली आहेत, कारण विद्यार्थ्यांचा शिकण्याचा आणि शिकवण्याचा कल बदललेला आहे. आणि हे आपण घरी सुद्धा समजतो पालक म्हणून, कारण आपल्या मुलांमध्येही तो फरक कुठेतरी दिसतो. त्या वेळेस कळत नकळत आपण त्या काळजीने बोलून जातो. आणि म्हणून ते इनोव्हेशन, ते क्रिटिकल थिंकिंग, ते कुठेतरी ग्रुप डिस्कशन, ते कुठेतरी रिअल वर्ल्डचे प्रॉब्लेम याची जाणीव करून देण्यासाठी आणि ते त्याच्यासाठी म्हणून हे सगळे विषय आले. विषय पुष्कळ मोठा आहे. आपण संवाद करूया वेगवेगळ्या पद्धतीने. आज रिसोर्स पर्सन इथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा आपल्याला ऐकायचं आहे, जेणेकरून आपल्या काही अडीअडचणी दूर होतील आणि ज्या नाही होतील त्या सुद्धा ते दूर करायला तयार आहेत. पण या डॉक्युमेंटला आपण एक चांगल्या पद्धतीने जर तिथे व्यवस्था करून पुढे घेऊन गेलो तर मला असं वाटतंय शाळा, महाविद्यालय, व्यवस्थापन, शिक्षण, विद्यार्थी या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि खऱ्या अर्थाने त्याचं कुठेतरी आपल्याला समाधानी मिळणार आहे. बाकी इतर जे काही रिझोल्युशन आणि डायरेक्शन शासनाचे असतील ते अधिकारी सांगतायत. परत मी एकदा कुंभरे साहेबांचं आणि सगळ्या अधिकाऱ्यांचं आणि माझ्या व्यवस्थापनाचे सुद्धा इथे आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम करून देण्याचा मान त्यांनी आमच्याकडे दिला. आणि असं पण व्यवस्थापनाच्या आणि समीर भाऊंच्या परवानगीने सांगतो की ह्याच्या पुढे सुद्धा जर त्यांना कुठल्या गोष्टीची गरज पडली तर यशवंत महाविद्यालय वर्धेमध्ये आम्ही अशा प्रकारचं वर्कशॉप घ्यायला सदैव तयार असू. आपल्या सगळ्यांचे आभार देतो, धन्यवाद देतो. थँक्यू.